फार कष्टलो निज हितास मी व्याध गुंतलो वारी शीघ्र संसार यातना हे दयाने दे श्री गजानना विषय गोड हे लागले मला यामुळे असे घाता पुला कळोनिया असे भ्रांती जाईना हे दयाने दे श्री गजानना या विषय गोड हे लागले मला यामुळे असे घाता पुला कळोनिया असे भ्रांती जाईना हे दयाने दे श्री गजानना त्रिविध तापहा जाळितो अति काम क्रोध हे जान पीडिती चित्त सर्वता स्वस्थ राहिना हे दयाने दे श्री गजानना। हे होते गणपतीचे श्लोक आणि आज आहे गणेश चतुर्थी। तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर तुम्ही बघितलंच असेल आई पप्पा आणि ज्ञानेश तिघांनी छान मस्त आज श्री गणेशाची पूजा केलेली आहे। आणि ज्ञानेश तुम्ही मस्ती बघितलीच असेल, अक्षता वाहताना छान मस्त उड्या मारत होता। तर आजचा दिवस सगळ्यांसाठी खूप छान आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झालेले आहेत, आज त्यांची पूजा झालेली आहे। तर घरामध्ये सगळीकडे प्रसन्न असं वातावरण आहे। इवन प्रत्येकाच्या घरी गणपती बसतोच आणि आज म्हणजे आजकाल सगळेजण प्रत्येकजण आपापल्या घरी गणपती बसवतात। आणि खरं म्हणजे मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगेन की आपण जे घरी गणपती बसवतो तो 1.5 दिवसाचा गणपती असतो, त्याला खूप महत्त्व असतो। आणि मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेन, जर तुम्हाला गणपती बाप्पांकडून जर काय मागायचं असेल तर 1.5 दिवसाचा गणपती असो, म्हणजे आज आणि उद्या, तर तुम्ही ना आजचा दिवस तुम्ही यथासांग पूजा करा, त्याची भक्ती करा। गणपतीचे श्लोक खूप सारे असे गणपतीचे श्लोक आहेत ते बोला। आणि आजचा दिवस आणि उद्याचा दिवस या 2 दिवसामध्ये तुम्ही गणपती बाप्पांकडे जेही काही मागाल ना, गणपती बाप्पा ते नक्कीच पूर्ण करतात। म्हणून 1.5 दिवसाचं महत्त्व आहे। शास्त्रानुसार 1.5 दिवसाचे गणपती बसवले जातात आणि 1.5 दिवसाच्या गणपतींनाच महत्त्व असतं। आणि या 1.5 दिवसामध्ये तुम्ही गणपती बाप्पांकडे जेही काही मागाल ते सगळ्या गोष्टी पूर्ण होतात। तर या सगळ्या गोष्टी आहेत। तर मी तुम्हाला अजूनही काही गोष्टी दाखवणार आहे। तर छान मस्त ज्ञानेशनी पप्पांनी छान छान मस्त तयारी केलेली आहे आणि मस्त लोकं पण टाळ आणि ढोलकी घेऊन तयार आहेत। तर इथे ज्ञानेश ढोलकी घेऊन तयार आहे, पप्पा पुस्तक घेऊन तयार आहेत। आणि मग आरती कोण घेणार? आरती आई घेणार, तुम्ही दोघांनी घ्या। आणि हा आहे टाळ, हे टाळ आहेत, हा हे पण टाळ आहे। आणि आईची छान मस्त तयारी झालेली आहे। हा ते टाळ पंढरपूरचे। आणि अजून एक आरती झाल्याशिवाय आणि बाप्पा खात नसतो। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, हे जे मोदक आहेत तर ज्ञानेशचं ना सकाळपासून चालू, आजी मला एक मोदक दे ना, आजी एक मोदक दे ना। तर ज्ञानेश इकडे बघ, आई आपली आरती झाली की पहिला मोदक तुला, चालेल? ओके, आधी तू खा, नंतर गणपतीला देऊ, चालेल? हां हा ना ज्ञानेश, व्हेरी गुड। तर तुम्ही इथे बघू शकता की इथे छान मस्त अशी पूजा झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा गणपती बाप्पांचं छान मस्त असं दर्शन घ्या आणि असं वाटतं की गणपती बाप्पांकडे बघतच राहावं, म्हणजे इथून हलूच नाही, गणपती बाप्पांच्या समोरच उभं राहावं। आणि ना त्यांचं रूप जे आहे ना ते असं वाटतं की डोळ्यात साठवून ठेवावं, एवढं छान आहे। हां एकदम एक हात नाही लावतं, लांबून बाळा, लांबून छान आहे। आणि एकदम सही, एकदम छान वाटतं, एकदम म्हणजे मन प्रसन्न। आणि आजचा दिवस खूपच छान आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता की इथे अधिष्ठानची पण सकाळी
म्हणजे अधिशातील सकाळी 7च्या अगोदरच पूजा होते. आता आम्ही पटापट आरतीला सुरुवात करतो. आता पटापट आरती करून घेतो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव रत्न खचित फरा तुझा गौरी कुमरा, चंदनाची उंटी कुमकुम केशरा, बाप्पा मोरया. पहिला मोदक ज्ञानेशला, त्याला खूप भूक लागले. की जय. ज्ञानेश पुढे बोल. ज्ञानेश कोण माहिती आहे का, आम्ही त्या याच्यात कंपनीत जायचे ना, तिथे आधी जॉबला जायचे ना, तर उंदीर तिथे गणपती बसायचा ना, तर तो मुलगा काय बोलायचा माहिती का, गणपती नाही काय, उंदीर मामा की जय, आणि पाठीवर कोण ए उंदीर मामी की जय. काय बोलते आता पता लागणार नाही. चला गणपती बाप्पा बघ, मला ज्ञान दे, मला चांगली बुद्धी दे आणि सद्बुद्धी दे, माझ्या स्कूलकडे अभ्यासाकडे लक्ष राहू दे, माझे अवगुण तुम्हाला घ्या, तुमचे सद्गुण आता आरती वगैरे झालेली आहे. आता गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर आई ऐक ना, तुला एक प्रश्न विचारते, इकडे बघ. तुला तयारी करून जेवण करायला खूप आवडतं ना? मला जड झालंय. आईला असं झालंय, कधी आई साडी काढते. बाप्पा आहे ना घरामध्ये, हां,
आईने खूप दिवसांनी हे गजरा लावला असेल ना इथून. मग हा दिवसाने काय अख्खं वर्ष जातं तरी गजऱ्याचा पत्ता नसतो माझ्याकडे. तर आता आईने इथे पुऱ्या तळायला लावलेल्या आहेत. इथे मी कणिक सकाळीच मळून ठेवलं होतं. इथे तेल आहे आणि इथे आई पुऱ्या तळण्यामध्ये ठेवेल. त्यानंतर आज गणेश चतुर्थी आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात ह्या आहेत वेगळ्या चौकोनी हा पद्धतीच्या ना? चौकोनी आळूच्या वड्या. त्यानंतर गणपती बाप्पांना आपण 5 पकवानाचा नैवेद्य दाखवतो. इथे आईने छान मस्त असं जिरा राईस केलेला आहे. आणि 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 अजून एक तुम्ही इथे बघू शकतात. इथे छोले पनीरची भाजी केलेली आहे. त्याचबरोबर इथे भेंडीची भाजी केलेली आहे सुकी. आणि इथे डाळ. तर डाळ, त्यानंतर जिरा राईस, 2 प्रकारच्या भाज्या आहेत, भेंडीची भाजी आणि छोले पनीरची भाजी. आणि त्याचबरोबर आळूच्या चौकोनी वड्या आणि पुऱ्या आणि श्रीखंड पान आहे, पण ते फ्रीजमध्ये. तर असं हे 5 पकवानाचं आई नैवेद्य दाखवणार होय. ना. ऐक ना, बोल. ते पराठे बनवते का? आता तेल काढलंय ना आता. हां पाट आता सण बघून पुऱ्याच तळ, गरम गरम पुऱ्या खाता येतील नाही. आणि इथे 2 गणपती बाप्पा आहेत, मोठे गणपती बाप्पा आहेत आणि तिथे छोटे गणपती बाप्पा बसला. दोघांना पण अशी भूक लागले ना. आज कोणीच नाश्ता नाही केला. आज सगळ्यांचा उपवास ना काही. खालच्या हाताला काय सोडायला लावलं? हां कोणीच नाही, म्हणजे नाश्ताच नाही केला सकाळी कोणी. सगळेजण आवरून वगैरे पटापट पूजेच्या नादी, काय म्हणजे बोलतेस? पूजा वगैरे. काय बोलतेस? कोणी नाश्ता नाही? सगळ्यांपेक्षा लहान आहे, सगळ्यात लहानातला लहान आहे ना? हा रे माझे बाळा. हे बा आता गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं, मग जेव, मग तुला जेवढत्या जेवायला. गुड इव्हिनिंग गाईज. संध्याकाळची वेळ आहे. तर आता सगळेजण संध्याकाळी दर्शनासाठी येतात. तर तुम्ही इथे बघू शकता, हे पप्पांचे बेस्ट फ्रेंड आहेत. तर हे आणि गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आलेले आहेत. आणि पप्पा आणि त्यांचे मित्र दोघांच्या खूप साऱ्या गप्पा गोष्टी चालू आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळी आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर त्यासाठी मी इथे गोडाचा शिरा केलेला आहे प्रसादासाठी आणि खूप सारे ड्रायफ्रूट यावरती मी डेकोरेट करून घेतलेले आहेत. आता हे जे हा जो प्रसाद आहे, हा प्रसाद आपण गणपती बाप्पांना समर्पित करूया. तर इथे ज्ञानेशला हा प्रसाद गणपती बाप्पांना समर्पित करायचा आहे. पण
पण काय होतं माहिती आहे का, ती बाऊल खूप जड आहे त्यामुळे त्याला उचलता येत नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर इथे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवलेला आहे. तर गाईज मी हा व्हिडिओ इथे सेंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि अजून एक गोष्ट सांगेल की इथे आई उपासनेला बसले, बाकी पप्पा आणि त्यांचे मित्र दोघांच्या खूप खूप साऱ्या गप्पा अशा रंगत चाललेल्या आहेत. एकीकडे टी व्ही चालू आहे. ज्ञानेची मस्ती तर काय कमी होतच नाही. तो इथून तिकडून त्याच्या उड्या मारणं सुरूच आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे छान मस्त असं हे गणपती बाप्पांचं जे रूप आहे ते रूप असं वाटतं की डोळ्यात साठवून ठेवावं, सतत त्यांच्याकडे बघत बसावं, तिथून हलूच नये असं वाटतं. तर तुम्हीसुद्धा गणपती बाप्पांचं दर्शन घ्या आणि छान मस्त गणपती बाप्पांच्या नामस्मरणामध्ये राहूया, त्यांची गाणी ऐकूया. तो म्हणतो बाय बाय, टेक केअर.